व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार। जीवनाचा सार कळतो तो ग्रंथ आणि पुस्तकातून, जीवनाचा सार कळतो तो ग्रंथ आणि पुस्तकातून, आणि कार्यक्रमाचा सार कळतो तो प्रास्ताविकातून, कार्यक्रमाचा सार कळतो तो प्रास्ताविकातून। असं हे प्रास्ताविक करण्याचे काम माझ्याकडे आलेले आहे। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना स्वर्गीय वैभवदादा प्रतिष्ठानच्या वतीने मी हार्दिक अशा शुभेच्छा देते। एक आपण घोषणा देऊया, नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा। सहाय्यक सर्व जनहितान हे ब्रीद वाक्य घेऊन आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो। या सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन या प्रतिष्ठानची वाटचाल सुरू झाली। प्रतिष्ठानची स्थापना वैभवदादा देशमुख यांचा मित्रपरिवार व कुटुंब नातेवाईक यांनी हा प्रतिष्ठानाची स्थापना केली। थोर साहित्यिक स्वर्गीय अनिल अवचट सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी लिहिलेली पुस्तके विविध शाळा व ग्रंथालय यांना भेट दिली। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानं, शालेय गरीब गरजू मुलांना शाळेत साहित्य वाटप, जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा असे अनेक उपक्रम या प्रतिष्ठानमार्फत वर्षभर आयोजित केले जातात। आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या बीजमाता पद्मश्री राईबाई कोपरे यांच्या शुभ हस्ते आपल्या तालुक्यातील प्रतिभासंपन्न महिलांचा सन्मान सोहळा तसेच प्रियांका इंगळे यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। भविष्यात सर्वांच्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य या संस्थेत वारंवार मिळतं, म्हणून ही संस्था आपली ऋणी आहे आणि पुढेही असं सहकार्य मिळावं। पाहुणे व कर्तृत्ववान सन्मान झाल्यानंतर पाहुणे सत्कार यांचं मनोगत या ठिकाणी होईल, मान्यवरांची मनोगत या ठिकाणी होतील। आपल्या महिलांमधून कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यातूनही एखादं मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत। नंतर अध्यक्षांचं भाषण होईल, त्यानंतर खास मनोरंजनाचा कार्यक्रम तुफान विनोदी एकपात्री नाटक वऱ्हाड निघालय लंडनला सादर करते सुप्रसिद्ध अभिनेता श्री संदीपजी पाठक यांचा हा कार्यक्रम होईल। त्या अगोदर सर्व मान्यवरांचा आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येईल। उपस्थित ज्या महिला झाल्या त्यांच्यासाठी, सर्व उपस्थित महिलांसाठी, पुरुषांसाठी सुद्धा या ठिकाणी एक भेटवस्तू देण्यात येणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। आणि भेटवस्तू वाटप झाल्यानंतर या ठिकाणी अल्पोपहाराचा कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आलेला आहे, तो कार्यक्रम देखील या ठिकाणी होईल। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होत आहे, अशा या सुंदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर सौ छायाताई तांबे, ओतूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच, सामाजिक कार्यात बहुमूल्य असं त्यांचं काम आहे, सतत ते अग्रेसर असतात। गावच्या विकासामध्ये त्यांचं नेहमीच मोलाचा वाटा ठरलेला आहे। अशा या छायाताई आणि काल 8 मार्च जागतिक महिला दिन गावामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरा झाला, त्याचं नियोजनसुद्धा सुंदर असं मॅडमनी केलेलं होतं। अशा या आमच्या आदर्श अशा छायाताई यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी विनंती करते। धन्यवाद। माता भगिनी, आज महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना मी शुभेच्छा देते, धन्यवाद देते। आज खरोखर इथं मला बोलवलं आणि माझ्या हाताने ह्या माझ्या माता माऊल्यांचा सन्मान झाला, हा खरं माझ्या जीवातला सन्मान आहे, खूप मोठा अभिमान आहे मला। कारण मी पहिल्यापासून माझं असं आहे का पहिलं दुसऱ्यांचं चांगलं हो आणि मग नंतर आपलं हो, कारण दुसऱ्याचं चांगलं झालं तरच आपलं चांगलं होतं, कोणत्याही कामामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये।
आणि या कामामध्ये म्हणलं तर आता इथं प्रत्येक व्यक्ती तुम्ही बघतात कागद पाहून बोलती, मोबाईल घेऊन बोलती. मला तर कागद काय बोलणार आहे मी तुमच्या समोर. पण जे मी काम केलेलं आहे, ज्या प्रसंगातून मी घडलेली आहे आणि जे आजच्या काळामध्ये लोकांना गरज आहे ते लोकांना द्यायचं आहे, मी फक्त एवढंच बोलणार आहे, दुसरं काही नाही बोलणार. तर हे काम आता कसं सुरू केलं हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातूनच केलं आणि स्वतःच्या कुटुंबासाठी केलं. मला पण माहीत नव्हतं एवढं मोठं होईल म्हणून, मला नव्हतं माहिती एवढी पुरस्कारापासून जाईल म्हणून. पण हे काम करत असताना आमचं खूप दुर्गम गाव आहे, पडपड पाऊस पडतो, सगळं वाहून जातो ना. आता म्हटलं तर प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे माझ्या गावाला. आणि अजूनपर्यंत रस्ते नव्हते, आताची फक्त रस्ते झाले, नाही तर चालायला पण रस्ते नव्हते माझ्या गावाला. आणि ह्या गावामध्ये राहून माझं माहेर सासर तेच गाव आणि त्या गावामध्ये आता 72चं मला एक आठवतं. 72 साली आम्ही 7 बहिणी होतो आणि एक भाऊ होता. तर 72 साली आमची आई गेली म्हणून तो 72 साल माझ्या लक्षात आहे. माझ्या आधीच्या 3 बहिणी होत्या, माझ्या नंतरच्या 3 होत्या आणि एक बहीण 9 महिन्याची असताना आई गेली. मग आई गेल्यावर प्रत्येकाचं सगळं जातं ना हो. बरं, वडिलांना एकच मुलगी नव्हती, 7 मुली होत्या. पण माझ्या वडिलांनी सगळ्यांचा सांभाळ करून आणि सगळ्यांचे, पण त्यांनी काय केलं का त्यांची खूप गरिबी होती. आम्ही काही गुरुवासरं वाढायचो, काही शेतीत कामं करायचो. वडिलांनी फक्त शेती काम शिकवलं त्यांच्या गरिबीमुळं, कारण ते एकटेच होते, त्यांना मागं आधार नव्हता. आई पण गेली होती आणि आजी पण नव्हती आम्हाला. पण वडिलांनी ज्ञान घरातच शिकवलं. आणि खरोखर मी समाजात सांगते महिला भगिनींना, या लहान लहान मुलींना, जे आपल्या आई वडिलांचे शब्द ऐकतील ना त्यांचं कधी पण भलंच होईल, कधीही चांगलं होईल. मी माझा अनुभव पुणे, मी माझं पुणे सगळं माझ्या वडिलांचं आहे. माझे वडील 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी घरात ज्ञान शिकवायचे. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही, चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही, हे माझ्या वडिलांचे शब्द होते. आणि आम्ही 7 बहिणी होतो. आता आपल्या जर मुली धरला तर एखादीला सासरवास असले आपण म्हणतो दे बाई सोडून आपण दुसरं लग्न करून देऊ. आत्ताची परिस्थिती बरं का, तेव्हाची नाही, कारण ते मी माझ्या डोळ्यांनी बघते. पण माझ्या वडिलांनी एकच सांगितलं, जिथं दिलंय तिथंच राहायचं. तुमची आई मिली ना तसा मी मरस तर तिथंच राहायचं, पण माझ्या नावाला बट्टा नाही लावायचा. हे माझ्या वडिलांचे शब्द होते.